वर्ध्याच्या ओबीसी एल्गार मेळाव्यापासून काँग्रेसने दूर राहणंच पसंत केलंय। छगन भुजबळ आणि भाजपने ओबीसी मेळावे हायजॅक केल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी ही फारकत घेतली आहे। काँग्रेसचे स्थानिक नेते रणजित कांबळे आणि शेखर शेंडे हे गैरहजर राहण्याची शक्यता व्यक्त होतीये। तर वर्ध्यामध्ये ओबीसींचा हा एल्गार मेळावा होतोय आणि त्यामध्ये काँग्रेसचे प्रमुख नेते मात्र अनुपस्थित राहतील अशी सध्याची माहिती समोर येते। तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत अधिक माहिती द्यायला। तुषार, काँग्रेसची ही नेमकी भूमिका, नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे? निश्चितच ज्या प्रकारे स्थानिक नेते आणि काँग्रेसचे त्यांचं समत आहे की कुठेतरी हा जो संपूर्ण एल्गार मेळावा आहे जे राज्यभर होत आहे छगन भुजबळ आणि भाजपने हायजॅक केलेले आहे। त्यामुळे कुठेतरी या मेळाव्यापासून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसी समाजाची मेळावे नाही, तर हे कुठेतरी छगन भुजबळ आणि भाजप प्रेरित हे मेळावे आहे। त्यामुळे आम्ही यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे। स्थानिक नेत्यांना आयोजकांनी आमंत्रण दिलेलं होतं की या मेळाव्यासाठी या ओबीसी समाजाचा मेळावा आहे। मात्र इथे जेव्हा ज्या ठिकाणी ही सभा आहे त्या सभेच्या ठिकाणी देखील आपल्याला जे कटआउट्स किंवा होर्डिंग्स पाहायला मिळतात, त्यामध्ये देखील काँग्रेस नेत्यांचे फोटो नाही आहे, फक्त भाजप आणि छगन भुजबळ समर्थित नेत्यांचे तिथे फोटो पाहायला मिळतात। त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी या मेळाव्यापासून फारकत घेतली आहे। तुषार, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।